जी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मंत्री माननीय दादा भुसे साहेब, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदमजी, शिवसेनेचे सरचिटणीस माननीय राहुल शेवाळेजी, आमच्याच ठाण्याचे माजी आमदार रवींद्र फाटकजी, आज शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचं युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये मी पुन्हा प्रवेश केलेला आहे। शिवसेनेतनंच सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये कार्यरत होण्याचं मला भाग्य मिळालं। माझे वडील स्वर्गीय प्रकाश परांजपे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे 1966 पासून शिवसेनेमध्ये होते। शिवसेनेमध्ये ते नगरसेवक, 4 वेळा खासदार झाले। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मला देखील 2 वेळा लोकसभेमध्ये शिवसेनेचं नेतृत्व करता आलं। मला आठवतं 2008ची माझी पोटनिवडणूक, माझी उमेदवारी त्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांनी नक्की केली आणि संपूर्ण प्रचाराची धुरा त्या पोटनिवडणुकीची शिंदे साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलेली। मी उमेदवार म्हणून नौखा होतो। 2009ला ज्यावेळेला दुसऱ्यांदा कल्याणमधनं उभा राहिलो त्यावेळेलाही माननीय शिंदे साहेबांनी पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीची धुरा सांभाळली होती। शिवसेनेतला आज माझा प्रवास हा पुन्हा सुरू होतोय आणि मला विश्वास आहे की कुठल्याही पदाच्या लालसेने, कुठल्याही अपेक्षेने मी शिवसेनेमध्ये आलेलो नाही। माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांना एवढीच विनंती केली की मला संघटनेमध्ये काम करण्याची आवड आहे आणि शिवसेनेची आत्मा हे संघटन आहे। अगदी गटप्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, शहर प्रमुख असेल, शिवसेनेमध्ये संघटनेला अनन्य असं महत्व आहे आणि म्हणून मला संघटनेमध्ये जी काही जबाबदारी हे दोघं जण देतील ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन। आज या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। 2012ला माझा प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू झाला। श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, या सगळ्या नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो। आणि राष्ट्रवादीमध्ये खऱ्या अर्थाने मला संघटनेची ज्यांनी जबाबदारी दिली ते त्यावेळेचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, नंतर प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो। ठाण्याच्या राजकारणामध्ये ज्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील किंवा माझा मित्र नजीब मुल्ला असतील आणि राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांनी मला स्नेह आणि प्रेम एवढी वर्ष दिली, त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आयुष्याच्या या टप्प्यामध्ये शिवसेनेमध्ये कार्यरत होऊन चांगल्या प्रकारचं संघटन उभारण्याचा मी प्रयत्न करीन। जी जबाबदारी माननीय शिंदे साहेब देतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब देतील, ती पार पाडण्याचा प्रयत्न करीन। आज माझी घर वापसी होते। मी नेहमी राष्ट्रवादीत असताना पण बोलायचं की माझा डीएनए तर शिवसैनिकाचा आहे, कारण शिवसेनेचं बाळकडू समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये घेऊन माझा प्रवास सुरू झाला। आज या निमित्ताने सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो। पत्रकार बंधूंचे देखील आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तम कार्यकर्ता, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली संघटना बांधण्याचं काम, जी जबाबदारी एक शिवसैनिक म्हणून ते देतील तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होऊन तुम्ही शिवसेनेत पक्ष प्रवेश करता? माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, कुठल्याही अपेक्षेने मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील
संघटनेने जी जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार करण्याचं म्हणजे अगदी ठाण्यासारख्या शहराचं जिल्हाध्यक्षपद असेल, सोशल मीडियाचं प्रभारी पद असेल, प्रवक्ता असेल, मुख्य प्रवक्ता असेल, सरचिटणीस पद असेल, या सर्व जबाबदाऱ्या संघटनेतल्या अत्यंत प्रामाणिकपणे मी पार पाडल्या आणि कुठल्याही प्रकारची नाराजी न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आभार मी या प्रसंगी मानलेले आहेत. सुशांत सिद्दीकी यांना उमेदवारी दिली त्यामुळे तुम्ही नाराज होता तसं वाटतं? नाही, अजिबात नाही. मी जसं सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची नाराजी माझ्या मनामध्ये नाही. काही क्षणापूर्वी मी राष्ट्रवादीत होतो आणि आता शिवसेनेत आलो म्हणून राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करणं हे माझ्यावर संस्कार नाहीत. जिथे होतो तिथे प्रामाणिकपणे होतो. आता शिवसेनेमध्ये आहे, इथे 100% शतप्रतिशत शिवसेना गावागावामध्ये कशी वाढेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. त्याला काय आश्वासन दिलं शिवसेनेमध्ये काय? मी कुठली पदाची अपेक्षाच ठेवली नाही. संघटनेमध्ये काम करण्याचा मला कायम रस राहिलेला आहे. संघटनेमध्ये काम करण्याची जी जबाबदारी पक्ष देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल. पण राजभाई, नेमकं असं काय घडलं की तुम्हाला पक्ष सोडावा लागला आणि आज इथे प्रवेश मोठा निर्णय करताय? तुम्ही करता. तुमच्या वेदना ज्या आहेत किंवा तुमचं जे काही भूमिका असेल ती तुम्ही पक्ष नेतृत्वासमोर मांडली का? पक्षात असं काही घडतंय का? काही अडबेल नाहीये का? तर असं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुठल्याच प्रकारची टीका करणार नाही. मी तिथे जी 14 वर्ष काढली ते आनंदात काढली, सगळ्यांच्या आशीर्वादाने काढली, प्रेमाने काढली. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठलंही शल्य किंवा दुःख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना नाही. जी त्यांनी जबाबदारी दिली ती मी पार पाडली. शेवटी महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील सहयोगी आम्ही सदस्य आहोत. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार म्हणून आम्हाला एकत्रितपणे काम करायचंय. त्यामुळे कुठल्याही प्रकारची टीका, टिप्पणी किंवा दुःख किंवा वेदना माझ्या मनामध्ये अजिबात नाही. जसं तटकरेंचं आणि प्रफुल्ल पटेलांचं निवडणूक आयोगाला जी यादी गेली त्याच्यामध्ये नाव वगळलं गेलं, त्याच्यावरून तू गजब झाला, तसंच तुम्हाला पण सुद्धा भीती होती की उद्या आपलंही नाव अशाच पद्धतीने मी फार छोटा कार्यकर्ता आहे. आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील, हे राष्ट्रीय नेते आहेत. मी गल्लीत काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला गल्लीतच राहू दे. त्यांच्या नावावरून माझं नाव कशाला जोडतात? माजी पक्ष म्हणून काय तुम्ही नेतृत्वाला काही सांगितलं असेल किंवा काय तुम्हाला सांगायचंय का जाता जाता पक्षाला? नाही, मला जाता जाता सल्ला देण्या एवढा मी नक्कीच मोठा नाही. पण जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर पक्ष वाढतो. आणि जो सन्मान आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा करतात हा नक्कीच सर्वच राजकीय पक्षांनी बोध घेण्यासारखा विषय. पण राष्ट्रवादीमध्ये अमोल मिटकरी नाराज आहेत, तुम्ही नाराज होते, सगळे राष्ट्रवादीचे फरफट होते. आता मी नाराज अजिबात नाही. मी कुठल्याही दाखवत नाही आज नाही, माझा चेहरा कायम हसतमुख असतो नावाप्रमाणे. मी कधीच नाराज होत नाही किंवा कोणावर टीका टिप्पणी करत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आभार मानले आणि त्यामुळे माझी कुठलीही नाराजी नाही. प्रवक्ते होणार, एक नरेश मस्के, आता तुम्ही सुद्धा मला जी